आज मी बनवले आहे मेथीची भाजी। तर चला बघूया कशी बनवायची। त्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। साईडला कांदा आणि मिरची चॉप करून ठेवलेली आहे। आणि मेथीची भाजी जी आहे ती कवळी आहे आणि ती मस्त वॉश करून ठेवली। कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल, कांदा आणि मिरची टाकून दिली आणि आता त्याला मिक्स करायचं। त्यानंतर थोड्या वेळाने मी याच्यात लसूण टाकलेला आहे ठेचलेला, आणि असा हा माझा मसाल्याचा डब्बा आहे। आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, गोल्डन ब्राउन झालं की आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर आपल्याला जी भाजी आहे चांगली वॉश करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। वरून चॉप केलेला एक टोमॅटो टाकलेला आहे मी, आणि लगेच आपल्याला मीठ टाकायचं। मीठ थोडंच टाकायचं आहे कारण भाजी शिजून खूप कमी होते, तर मीठ एकदम थोडं टाकायचं। वाटलंच तर नंतर तुम्ही टाकू शकता, नाही तर खारट होऊ शकतं। आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित, आणि बारीक गॅसवर ठेवायचं। त्याला पाणी सुटलं की आता आपल्याला फास्ट गॅस करायचा। आणि साईडला मी शेंगदाणे जे भाजलेले त्याचं कूट पण बनवून घेतलेलं आहे, आणि भाजी पण बघू शकता मस्त व्यवस्थित झालेली आहे, शिजले। आता हे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण आता भाजीमध्ये टाकणार आहोत, आणि हे लास्टलाच टाकायचं सगळं पाणी सुकल्यानंतर। आता पाणी नाही आहे तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। खूप टेस्टी लागते ही भाजी। तुम्ही भाकरी, चपाती और डाळभातसोबतही खाऊ शकता। खूप मस्त लागते आणि पटकन बनणारी रेसिपी आहे ही। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। अशी ही मस्त भाजी आपली रेडी आहे। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करत राहा। थँक्यू।